हॅलो फ्रेंड्स, सो या लेक्चरमध्ये आपण आपला पुढचा धातू तो बघणार आहोत, तो म्हणजेच मज्जा धातू. याच्या आधी आपण अस्थि धातू हा बघितलेला आहे. ओके, सो सर्वात पहिले आपण त्याचं बघणार आहोत की मज्जा धातू म्हणजे काय. सो बेसिकली जो आपला बोन मॅरो असतो, जो आपले जे लॉंग बोन्स आहेत, ओके, सो त्याच्यामधला जो बोन मॅरो असतो त्याला आपण मज्जा धातू आयुर्वेदामध्ये आपण समजू शकतो. ठीक आहे, सो बघा मज्जा धातूची उत्पत्ती काय सांगितली आहे. स्त्री मसज अचताप अस्थिसार वक्षादी सारांशेच, म्हणजे अस्थिसार म्हणजे अस्थिचा सार भाग आहे तो. म्हणजे जेव्हा अस्थि धातू तयार झालेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये मज्जा धातू पोषक अंशसुद्धा बनतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल तो उत्पत्तीचा क्रम. ठीक आहे, नंतर वक्षादी म्हणजे जे वक्ष आहे त्याच्या ठिकाणी ते स्थित असतं, तोच मज्जा धातू होय. तर आता याची निरुक्ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, उत्पत्ती एवढी इम्पॉर्टंट नसते. आपल्याला SAQ मध्ये आठवली तर लिहू शकता, नाही आठवली तर काही प्रॉब्लेम नाही, नाही लिहिलं तरी जमतं. ठीक आहे, सो बघा निरुक्ती काय आहे. मज्जानी अस्थिषु इति वा पुषण प्लीटन क्लेदन. म्हणजे काय की मज्जानी अस्थिषु इति वा म्हणजे अस्थिमधला जो धातू आहे तो मज्जा धातू, आणि पुषण प्लीटन क्लेदन हे कार्य तो करतो. पुषण प्लीटन क्लेदन, क्लेदन म्हणजे डिव्हिजनचं काम. ओके, पुषण प्लीटन म्हणजे मॉइश्चर देण्याचं काम करतो. सो बघा जो अस्थिमध्ये बुडालेला धातू आहे तोच मज्जा धातू होय. ठीक आहे, त्यानंतर याची पर्याय काय आहे होता, सिनॉनियम्स काय आहे. अस्थि स्नेह म्हणजे अस्थिच्या जवळ असलेल्या अस्थिला स्निग्धता देणारा. ठीक आहे, अस्थि संभव, ठीक आहे, अस्थिपासून तयार झालेला. शुक्रकर, आता मज्जा धातूच्या नंतर शुक्र धातू येणार आहे म्हणून शुक्रकर म्हणजे त्याच्यानंतर शुक्र धातू बनणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शुक्र पोषक अंश असतो म्हणून शुक्रकर. ते विभाजन करतो आणि सार, ठीक आहे, आपण अस्थिचा सार असं म्हणू शकतो. त्यानंतर याचे स्थान कुठं आहे तर मज्जाभा स्त्रोतसामध्ये असतो हा मज्जा धातू, मज्जाधरा कलामध्ये असतो आणि सर्व अस्थिमध्ये हे असतं असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. म्हणजे सर्व अस्थिमध्ये बोन मॅरो हे असतात आणि मज्जाधरा कला असते. ओके, पुढे शिकणार आहोत कला म्हणजे काय. देन स्त्रोतस तुम्ही शिकले आहे, मज्जावाह स्त्रोतसामध्ये मज्जा धातू हा असतो. ठीक आहे, देन आता पंचमहाभूत कोणते कोणते आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आहे जल महाभूत हे सर्वात जास्त आहे. बघू आपण बघितलं असेल बोन मॅरो. ठीक आहे, जे नॉन व्हेजिटेरियन असतील आणि बघितलं असेल. ठीक आहे, तर ते लिक्विड थोडंसं सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असतो, तर त्याच्यामध्ये जल महाभूताचे आधिक्य असते. ठीक आहे, देन गुण कोणते आहे बघा याच्यात. स्निग्ध आहे, स्निग्ध म्हणजे सेमी सॉलिड आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तुपासारखा. ठीक आहे, द्रव आहे, लिक्विड आहे, आणि शीत आहे, हा शीत गुणांनी आहे. त्यानंतर स्त्रोतस, सो दोन्ही चरकांनी आणि सुश्रुतांनी दोन्हीही एकच मूलस्थान सांगितले आहे, म्हणजे दोन कोणते अस्थि आणि संधी, म्हणजे अस्थिमध्ये आणि संधीमध्ये म्हणजे आपल्या जॉईंट्समध्ये देखील मज्जा धातू असतो. ठीक आहे, जे फ्लुइड्स असतात बघा जॉईंटमध्ये तर ते मज्जा धातूमुळे असतात. याचं अंजली प्रमाण किती आहे तर याचं 1 अंजली प्रमाण आहे, म्हणजे 1 अंजली याचं माप आहे. त्यानंतर मल बघा, अक्षीमध्ये विट, जे बघा आपल्या डोळ्यांमधून जेव्हा घाण जाते तेव्हा ते बाहेर घाण येते बघा थोडंसं सेमी सॉलिड, सो ते असतं. त्यानंतर त्वक स्नेह जे आपल्या याच्यामध्ये देखील सुद्धा स्किनमध्ये देखील आपण म्हणतो घाम येतो, सो ते सुद्धा. त्यानंतर आता उत्पत्ती, आता याची उत्पत्ती कशी झाली बघा मज्जा धातूची. बघा मज्जा पोषक अंश म्हणजे हा जो मज्जा पोषक अंश होता हा कुठे होता बघा, अस्थि धातू तयार झाल्यानंतर त्याच्यासोबत मज्जा पोषक अंश देखील तयार झालेला होता. सो तो अंश मग त्याच्या जेव्हा मज्जा धातू अग्नीच्या जेव्हा क्रिया घडत असते तेव्हा स्थायी मज्जा धातू तयार होतं, म्हणजे एक परमनंट मज्जा धातू, एक सॉलिड, एक कंप्लीट मज्जा धातू तयार होतो. ठीक आहे, आणि प्लस मज्जाचा मल तयार होतो, प्लस शुक्र पोषक अंश तयार होतो, म्हणजे पुढे तयार होणारा शुक्र धातू त्याचा पोषक अंश तयार होतो. ठीक आहे, आणि याचं सांगितलं आहे की 25व्या दिवशी याची उत्पत्ती होते. म्हणजे या आचार्यांनी सांगितलं की सपोज जर आपण ॲज कम्पेअर टू जर महिन्यातले सपोज 30 दिवस आपण बघितले तर त्याच्यापैकी फर्स्ट दिवसाला रसधातू, सेकंड दिवसाला रक्तधातू असं आपण जर केलं, 5 दिवसात जर आपण डिव्हिजन केलं तर टोटल 7 दिवसाचं, तर 25व्या दिवशी आपल्या मज्जा धातूची उत्पत्ती होते असं सांगितलं आहे. ठीक आहे, बघा त्याचे कार्य. सो मज्जा धातू काय इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये, सो ते बघूया. त्याचे कार्य काय आहे तर अस्थिपुरण, फर्स्ट मेन कार्य तेच आहे. जे आपली बॉडी आहे त्याच्यामधले जे बोन्स आहे तर त्याच्यामधलं जे पोकळी आहे, जी कॅव्हिटी आहे त्याला भरणे, हे मज्जा धातूचे कार्य आहे.
नंतर काय शुक्रपोषण म्हणजे जो शुक्र धातू येणार आहे त्याचं पोषण करणे म्हणजे त्याला नरिशमेंट देणे. ठीक आहे. त्यानंतर स्नेहन करणे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स आहेत तर ते वृक्ष असतात, ओके, ड्राय असतात. सो तर ते जर जेव्हा जॉईंट्स तयार होतात, ठीक आहे, 2 बोन्स मिळून जॉईंट्स तयार होतात, मग त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं. सो त्याच्यासाठी सुद्धा ते थांबण्यासाठी सुद्धा स्नेहन म्हणजे कसं त्याला एक आपण म्हणतो ओलावा देणे, ठीक आहे, मॉइश्चराईज करणे. सो त्याच्यासाठी सुद्धा मज्जाधातू इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बल. सो हे बलसुद्धा देते मज्जाधातू. बघा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त बोन मॅरो जास्त त्याच्यामधून न्यूट्रिएंट्स मिळतात असं ऐकलं असेल. सो का, कारण त्याच्यापासून बल मिळतं. ठीक आहे. त्यानंतर वृद्धी. आता जर मज्जाधातू आपल्या शरीरामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये झाला तर काय होतं बघा मज्जा नेत्रांग गौरवम. ठीक आहे. हा श्लोक आहे, श्लोक पाठ करायचा आहे. मज्जा नेत्रांग गौरवम परवसु स्थूल मुलांनी कुर्यात कृश्चरान्य ऋषीच. ठीक आहे. म्हणजे काय तर काय होतं, मज्जाधातूची वृद्धी झाली तर काय होईल, मज्जा नेत्रांग गौरवम. काय होतं तर अंग जड पडते म्हणजे आपली बॉडी आहे हे आपल्याला खूप अशी जड वाटते, हेवियर बॉडी वाटते, असा आळस येतो काम करायसाठी. ठीक आहे. नेत्र गौरव म्हणजे डोळे जड होतात म्हणजे आपले डोळे जड व्हायला लागतात म्हणजे ते म्हणतो ना आपण जेव्हा अति खातो तर तेव्हा आपल्याला कशी झोप येते. ठीक आहे. तशा टाईपचे लक्षणे आपल्याला दिसतात. त्यानंतर पर्वतसंधीवर स्थूल आकाराचे वर्ण म्हणजे पर्वतसंधी असते, ठीक आहे, जॉईंट्सवर आपल्याला अशा मोठ्या आकाराचे तिथे वर्ण असे दिसतात, चट्टे असे दिसतील. ठीक आहे. त्यानंतर आता क्षय. तर वृद्धी एक्सेस झाल्यावर काय होईल, आता जर एका अमाऊंटपेक्षा जर तो कमी झाला मज्जाधातू तर काय परिणाम होईल आपल्या शरीरावर. बघा अस्थाना मज्जानी सौशिर्य भ्रमस्ती निरदर्शन. म्हणजे काय तर बघा जर मज्जाधातूचा जर प्रोडक्शन किंवा त्याची क्वांटिटी जर कमी झाली तर काय होईल तर सौशिर्य म्हणजे काय तर पोकळपणा होईल अति जास्त. कारण बघा बोन्समध्ये मज्जाधातू कमी झाला तर मग ते सुद्धा रफ होऊन जातील. ओके. त्यानंतर पोकळपणा जास्त होईल त्याच्यामध्ये. त्यानंतर भ्रम म्हणजे काय चक्कर येतील आपल्याला म्हणजे काही वीक असतात काही. ठीक आहे. सो त्या पीपलमध्ये काय होतं की त्यांना चक्कर येते कधी कधी. सो त्यांचा मज्जाधातूसुद्धा कमी झालेला असतो हे सुद्धा आपण बघू शकतो. then तिमिर म्हणजे काय तर तिमिर म्हणजे तिमिर भ्रमस्ती मीर दर्शनम. सो त्याच्यामध्ये तिमिर आहे हे. सो म्हणजे काय डोळ्यापुढे अंधारी येणे म्हणजे आपण नॉर्मल काम करतोय तर डोळ्यापुढे अचानक अंधारी येते, असं अंधारासारखं वाटतं म्हणजे काळपट दिसतं, स्पष्ट दिसत नाही. ओके. सो ते देखील आपल्याला होऊ शकतं, हे लक्षण आहे त्याचे. त्यानंतर शुक्रक्षय म्हणजे जो शुक्र धातू आहे त्याचा क्षय होणे. सो हे देखील एक लक्षण आहे. ठीक आहे. म्हणजे कारण मज्जाधातूच्या नंतर लगेच शुक्रधातू बनतो. सो दॅट्स वाय मज्जाधातूवर काही देखील परिणाम झाला तर त्याचा डायरेक्ट आपल्याला शुक्रधातूवर त्याचा इम्पॅक्ट हा दिसतो. ठीक आहे. सो बघा हे सगळे त्याचे कार्य, वृद्धी आणि क्षय आहे. सो असा हा मज्जाधातू आहे. SAQला येईल. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला LAQमध्ये ॲडिशनल विचारू शकता हा. सो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याला थोडंसं इलॅबोरेट करायचं. आता मी एवढंच लिहिलं तर तुम्ही लिहिणार की तिमिर म्हणजे डोळ्यापुढे अंधारी येणार, असा तुम्ही त्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. नोट्स पाहिजे असतील तर मला खाली नंबरवर मेसेज करा. ओके. काही डाऊट असतील तर. आणि लाईक करत जा व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला ज्यांना हे जे BMS फर्स्ट इयर आहे त्याचे सब्जेक्ट्स हे थोडेसे हार्ड जात आहे. ओके. आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.